नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली 27 जुलैपासून. अजूनही गोंधळ मिटत नाही. बरं, हा गोंधळ जो झाला हा टेक्निकल इश्यू आहे. हा एमपीएससीच्या लक्षात आणून सुद्धा एमपीएससी बदल करत नाही. इतके निर्ढावलेले अधिकारी आणि इथे बसलेले कर्मचारी आहेत. निवांत आहेत, करू, थांबा, 2 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, यांना कॉल करा, त्यांना कॉल करा, आम्ही प्रोसेसमध्ये आहोत, उद्या होईल, परवा होईल. चाललंय नेमकं काय? आम्ही चांगलं सांगतोय. बरं, पहिले माझ्यासाठी एकट्यासाठी नाहीये, एकाच उमेदवारासाठी नाहीये, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना नंतर तुम्हीच परत अडचणीत आणणार आहात. कसं? थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नीट विचार करा, समजून घ्या. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यावरती सोल्युशन काय ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जर केलं तर ही एमपीएससी ऐकेल, नाही तर माझ्या एकट्या दुकट्याचं कोणी ऐकणार नाही. सो प्रयत्न करू आपण सगळे. फॉर्म मधील घोळे जबाबदार कोण? घोळ सांगूनही दुर्लक्ष केलं जातोय. 27 तारखेला फॉर्म सुरू झाले, 28 तारखेपासून त्यांना कॉल करतोय. आज आपण आहोत 2 जुलै, 3 जुलैमध्ये आहोत. ह्या 2 जुलै पर्यंत हे करतात काय? 28, 29, 30 आणि 1, 4 दिवस झाले. आज 5वा दिवस आहे, तरी पण हा घोळ कायमच आहे. दुसऱ्या दिवशी सांगितलंय हा प्रॉब्लेम आहे, तरी पण नाही ऐकत आहे. उमेदवारांचं नुकसान होणार. आता बघा थोडक्यात काय, मी याच्यावरती मागे व्हिडिओ घेतला. आता 2 दिवसापूर्वी ना त्यांनी संध्याकाळी व्हिडिओ बघून फॉर्म भरून बघितला, चालू झालं होतं ते. म्हणजे ओके, वा, तुम्ही नो करून फॉर्म भरू शकत होते. परत जैसे ते टेक्निकल काय एरर आहे, कोण बोट घालतंय, कोणाला दिलंय हे काय कळना. नक्की एमपीएससी करते ना काम हे. आणि ऑनलाईन एक्झाम घ्यायचं म्हणताय, ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. तुमचा घोळ इथे फॉर्म मध्ये मिटत नाही, एवढा घोळ घातलाय 27 तारखेपासून. आणि तुम्ही ऑनलाईन एक्झाम घ्यायचं म्हणताय, ते कधी लक्ष देणार तुम्ही त्याच्याकडे? कशी होणार एक्झाम? आम्हाला इथे शंका यायला लागली आहे. शंका तर आधीपासून होती, पण शंका अजून वाढली आहे, 100% गेलेली आहे. हा फॉर्म भरत असताना आरटीओ एमवायची मुलं, आरटीओची मुलं, बाकीच्यांचे प्रॉब्लेम झाले. सर आता एनसीएलचं काय त्याचे इश्यू त्यांनी तुम्हाला मी एनसीएल सेपरेट व्हिडिओ घेऊन सांगितलंय. सकाळचा माझा व्हिडिओ एकदा बघून घ्या एनसीएलचा. त्यांनी काय म्हटलं ते नीट लक्षात घ्या. त्यानंतर अपियर विद्यार्थ्यांबाबत, टायपिंग सर्टिफिकेट बाबत काय म्हटलं ते पण लक्षात घ्या. हे नीट लक्षात घ्या आणि मग फॉर्म भरा. याचे व्हिडिओ घेतले मी, तुम्ही बघितले असेल तर बघून घ्या, त्यानुसार फॉर्म भरा. आता एमवायच्या मुलांना फॉर्म भरत असताना फायनल तुम्ही जेव्हा अप्लाय करतात, अप्लाय केल्यावरती हे 8 प्रश्न आहे आणि परत हा घोळ परत घातलेला आहे. इथे तुम्हाला येस केल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही. अरे बाबा, आमच्याकडे मोटरसायकल विथ गिअर नाही आता, आमच्याकडे लाईट वॉटर व्हेकल नाही आता, आमच्याकडे ट्रान्सपोर्ट व्हेकल लायसन्स नाही आता. त्यांनी ऍड मध्ये सांगितलंय की तुम्ही नसेल तरी फॉर्म भरू शकतात. आणि इथे तुम्ही सांगितलंय भरू शकतात आणि तुम्हीच सांगताय इथे येस केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बघा, इथे तुम्ही जर जेव्हा नो करून फॉर्म भरतात ना, नो करून, ही अशी विंडो ओपन होते बघा. प्लीज एंटर व्हॅलिड आन्सर फॉर डू यू हॅव व्हॅलिड परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफ मोटरसायकल विथ गिअर. मग याचं व्हॅलिड आन्सर द्या म्हणजे काय करा, यस आन्सर द्या असंच तुम्हाला म्हणायचंय. आम्ही नो केलं ना, तुमचं म्हणणं व्हॅलिड आन्सर द्या म्हणजे काय, नो करा, येस करा. आपण नाही आमच्याकडे, मग त्यांचा लायसन्सचा नंबर कुठं टाकायचा, कुठे टाकायचा इथून? बरं, हे सगळं ठीक आहे. तुम्ही म्हणा ठीक आहे सर, भरून टाकू आपण, यस करा. आता काही वेळेस काय सांगतात काही लोक सोशल मीडियाला, सर काय करा तुम्ही यस करा, यस करा, इथे नॉट ऍप्लिकेबल किंवा 00 टाकून फॉर्म भरून टाका. ओके, फॉर्म भरता येतो. हे केल्यावरती फॉर्म भरता येतो म्हणजे काय, मी यस करून नॉट ऍप्लिकेबल असं केलं आणि फॉर्म भरून टाकला. आता होईल काय, तुमचं बघा एमपीएससीचं नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 10 जून 2025 ला उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, यामधलं प्रकरण क्रमांक 9 आणि या 9 मधलं अनुक्रमांक 2 आणि 3 तुम्ही वाचा. तुमच्या लक्षात ते काय म्हणताय. म्हणजे चालू पण देत नाही, पडू पण देत नाही, थांबू पण देत नाही, पडू पण देत नाही. काय करावं, काय हवेत चालावं का हवेत उड्या मारावं, काही कळलं ना मला. अर्जामधील सर्व दावे माहितीची सत्यता तपासण्यासाठी आयोगाने मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे. त्याला काय केलं त्यांनी, परीक्षेकरिता प्रतिरोधित करण्यात येईल, परीक्षा देता येणार नाही. अजून एक तिसरं बघा काय, अर्जात हेतू पुरस्कार खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा दाखल्याच्या प्रतिमध्ये नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे जे काय करणं आहे. म्हणजे हे पहिलाच मुद्दा, हेतू पुरस्कार खोटी माहिती देणे, काय त्या परीक्षेसहित पुढील 3 वर्षासाठी प्रतिरोधित करण्यात येईल. एवढे मोठे दंड आहे, एवढा मोठा दंड आहे. तुम्ही चुकी, हेतू पुरस्कार खोटी माहिती, हेतू पुरस्कार नाहीये तर नाही लिहायचंय. तुम्ही हो म्हणताय, आम्ही दिलं लिहून तुम्हाला. बरं, तुम्ही व्हर्बली बोलताय, इथे रिटर्न मध्ये असं आहे, आम्ही हो केलं तर अडचण आम्ही येऊ ना. बरं ठीक आहे, आम्ही भरून टाकला फॉर्म, चला त्यांची चुकी आहे, भरून टाका, आम्ही भरू. पण काही विद्यार्थ्यांनी भरला पण
येतं लक्षात. ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांचा काही इश्यू नाहीये, पण ज्यांच्याकडे त्यांनी भरला पण भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला एक प्रसिद्धीपत्रक काढून द्या की असं आहे, असं असं आलेलं आहे, तुम्ही हो करून भरून द्या, तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही, आम्ही तुम्हाला मेनच्या वेळेस विचारू, असं काहीतरी प्रसिद्धीपत्रक द्या. हे पण मी त्यांना फोन करून सांगितलं. 4 दिवसापासून दररोज मी त्यांना दिवसभरातनं 3 टाइम फोन करतोय. ते 3 टाइम जेवतात, मी 3 टाइम फोन करतो त्यांना. आणि फोन केल्यानंतर बाबा फोन तर उचलतच नाहीये, फोन उचलत नाही. तुम्हाला मी तो पर्याय पण देणार. आता हे सगळं हे घडलं ना, तुम्ही काय केलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, मी मेल केला होता त्यांना, माझ्या मेल आयडी वरूनच मेल केला होता. कधी केला? हा 30 जूनला मेल कराय, कारण 28 गेला, 29 गेला, तुम्ही ऐकतच नाही. 30ला मी मेल केला. शेवटी मेलमध्ये त्यांनी सगळी माहिती टाकली. बरं, त्या मेलचा रिप्लाय आहे ना मला 30ला. मी परत 1 जुलैला परत त्यांना सांगितलं की मला उत्तर द्या, मला फॉर्म भरायला अडचण येते. त्यांचं उत्तर बघा काय, एमपीएससी सपोर्टचा उत्तर आलाय. काय? सर मॅडम, काइंडली कॉन्टॅक्ट हेल्प डेस्क ऑन हे नंबर आमच्याकडे पण आहे, तुम्हीच दिलेली माहिती आहे आम्हाला. हे बघा, हे नंबर एमपीएससीने दिलेले आहे, हेल्प डेस्क नंबर. हे हेल्पलाईन नंबर आहे, हे टेक्निकलचे नंबर आहे, हा पण नंबर आहे. म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा यांना फोन करतात ना ह्या नंबरला, हे म्हणतात हो चालू आहे, आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. एक काम करा ना, हा नंबर हेल्पलाईन नंबरचा आहे, तुम्ही टेक्निकल नंबरला कन्सर्न डिपार्टमेंटला फोन करा. त्या हे देतात हे नंबर. आता कन्सर्न डिपार्टमेंटवाले इतके बिझी आहेत, स्वतः प्रश्नपत्रिका काढता का काय करता माहित नाही, फोन उचलतच नाही. चुकून एक फोन माझा उचलला आणि त्यांना सांगितलं तर ते म्हणतात हा काम चालू आहे, संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. म्हणलं तुम्हाला प्रश्न कळला का माझा काय आहे? हो कळला म्हणजे संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. संध्याकाळ कधीची म्हणताय ते? 30 जूनची संध्याकाळ. आता 2 जुलैला आहे मी. त्यांची संध्याकाळ झालीच नाही. परग्रहावरून हे प्रश्नपत्रिका सेट करताय काय की एमपीएससी परग्रहामध्ये ऑफिस टाकून गेले, तिकडे ऑनलाईन एक्झाम घ्यायची आहे, मग तिकडे घ्या, फुटायला नाही पाहिजे पेपर, असं काही आहे का? कळना काय चाललंय. अटलांटिक मध्ये गेले की प्रशांत महासागरमध्ये गेले की हिंदी महासागरमध्ये ओढीमध्ये बसलेले, काय कळतच नाही. म्हणजे हे उचलतच नाही फोन, इतके बिझी आहे. मला वाटलं लागलं की इतकी बिझी चांगली गोष्ट आहे, गट क ची एक्झामच्या 50,000ची ऍड काढायची आहे म्हणून मीटिंग मध्ये असतील. हे काही काम नाहीये, साधी चूक आहे. ही चूक लक्षात आणून सुद्धा बदलायला तयार नाही, दुर्लक्षित आहे. उमेदवारांना मनस्ताप द्यायचा फक्त. करा काय करायचं तुम्ही तिकडं. म्हणजे भविष्यात चूक झाली की आम्ही हाऊस तुमच्या मागे अपात्र करायला. कशाला पण उगाच देऊन टाका ना, सिंपल आहे. मी मेल करताना हे दोन्ही मेल आयडीला मेल केलेलं आहे, त्यांचा रिप्लाय मला आलाय. तुम्ही सगळ्यांनी मेल करा. बघा, एखादी चूक लक्षात आणल्यानंतर त्यांना काय युगो जागा होतो, आमची चूक आहे, हा नाही आमची चूक नाहीच आहे. पण तुम्ही सगळ्यांनी जर मेल केला, 100 जणांनी जर मेल केले, 200 जणांनी, 1000 जणांनी मेल केले, तर तो युगो बाजूला ठेवून ऍटलीस्ट लवकर बदलतील. नाहीतर आलाय 17 जुलै जवळ, तरी पण काही मुलांना मी म्हटलोय थांबा अजून बाबा, चुका कशाला, तुम्ही अभ्यास करत राहा. हे अलग मी तुम्हाला सांगतो. आणि मी सांगतो तुम्हाला एमपीएससी ह्या सगळ्या चुका, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू शकतो, बाकी कोणती अकॅडमी तुम्हाला सांगणार नाही. लक्षात मी काय बोलतोय, लक्षात येत आहे ना. म्हणजे काही अडचण अशा झालेल्या बघा मागे केसेस, विद्यार्थ्यांकडे चुकून मेल फिमेल झालं, चुकून अंशकांवर क्लिक केलं गेलं सर, त्या विद्यार्थ्यांना एमपीएससी घेतलं नाही घेतलं त्यांना. त्यांच्या चुका आहे. मग आता त्यांच्या चुकाला कोण पनिश करेल? कोणीच नाही, वालीच नाही कोणी. यांना कोण शिक्षा करणार आहे? आपल्याकडनं जर चुकलं ना तर मात्र मग आपल्यावरती अपात्रतेचा गुन्हा, आपल्याकडनं लेट जर झालं ना एखाद्या एक्झामला मध्ये घेणारच नाही हे लोक. त्यांच्याकडून चुका कंटिन्यू आहे. कधीपर्यंत? 5 दिवस झाले अजून बदलायला तयार नाही. बरं, सांगून सुद्धा एखाद्याला म्हटलं ना ते चुकलंय, तो लगेच बदलून घेतो. अरे हा चुकलंय, बदलून घ्या. हे बदलायचंच नाही आम्हाला, आमचा इगो जागा झालाय, आम्ही बघू मग आता. असं नाही चालत ना, विद्यार्थ्यांना नुकसान होतंय ना. आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. तुम्हाला काय करायचं हे कळलं का? तुम्हाला कॉल आणि मेल करायचे. कॉलसाठी बघा, तुम्ही सुरुवातीला याच नंबरला कॉल करा. हे उचलतात, ऍटलिस्ट चांगली लोक आहे, उचलतात. पण त्यांना त्रास देणं बरोबर नाही, पण मग ते उचलतात. काय करा, त्यांना बोला, ह्या नंबरला कॉल करून बोला. हे तुम्हाला हा नंबर देतील, ह्या नंबरला कॉल करत राहा. उचलला कधी त्यांना पण सांगा. पण ह्याच्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनीच कॉल करा, वाजू द्या त्यांचे मोबाईल वाजू द्या, त्यांचे लँडलाईन वाजू द्या, कंटिन्यू वाजू द्या. त्यांना कळेल तरी बाकीच्यांना काय चाललंय, कसले फोन येत आहे. आणि दुसरं म्हणजे मेल तर अशी करा ना, त्यांचं मेल बॉक्स फुल झाला पाहिजे, डायरेक्ट फुल झाला पाहिजे. दोघांनाही करा. काय सेक्रेटरी बघा, त्यांच्या मेल आयडीवर पण मेल करा. आणि तुमचं ऑनलाईन सपोर्टचा मेल आयडी ह्या दोघांनाही करा. मी वाचून दाखवतो, support-online@mpsc.gov.in आणि इकडे आहे contact-secretary@mpsc.gov.in. हे सगळे मेल आयडी एमपीएससी वेबसाईटला पण आहे. आता याच्या पलीकडे मी केलंय, तुम्हाला पण करायचंय. तुमची वेळ, तुम्ही एकदा करा, मेल करून टाकून द्या. अजून आहे वेळ, 17 जुलै, अजून फॉर्म भरू नका असंच मी तुम्हाला सांगेन. पाठीमागे व्हिडिओ घेतला होता पण परत गोंधळ कंटिन्यू आहे. सो एमव्हीआरटीच्या मुलांनी आता नक्कीच थांबून घ्या आणि नंतर फॉर्म भरा.
काही अडचण असते या नंबरला कॉल, आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. आमची लोक ऍटलिस्ट त्यांच्यासारखी नाहीये, फोन उचलून तुम्हाला माहिती तरी देतील किंवा कॉल बॅक तरी करतील. नाही उचला गर्दी असेल तर कॉल बॅक करतील. काही असेल तर सांगा. अजून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये पण कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये मुलांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त मुलांनी कॉल आणि मेल केले पाहिजे, तर हा बदल लवकर होईल. नाहीतर हे कंटिन्यू चालूच राहील. इथेच थांबतो. धन्यवाद.